Hello dear students, let's read the given question here. इथे आपल्याला विचारला आहे eating with dirty hands and consumption of contaminated food may cause. आपल्याला विचारला आहे की डर्टी हँड्सने खाल्ल्याने आणि कंटॅमिनेटेड फूड कन्झ्युम केल्याने कोणता डिसीज होतो. तर इथे की कन्सेप्ट आहे मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ डिसीज आणि आपल्याला इथे ईटिंग आणि कंटॅमिनेटेड फूडच्या बद्दल सांगितलं आहे, म्हणजेच हे आहे फिको ओरल रूट. ओके, आणि फिको ओरल रूटमुळे होणारे जे डिसीजेस आहेत ते आर रिलेटेड टू डायजेस्टिव्ह सिस्टम. आणि डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड डिसीजेसचे नावं जर आपण इथे बघितले तर कोणते आहेत, तर पहिलं दिलं आहे मलेरिया. मलेरिया इज नॉट करेक्ट बिकॉज मलेरिया इज ए वेक्टर बॉर्न डिसीज and it is transmitted through mosquitoes. दूसरं दिलं आहे एस्केरियासिस. दिस इज करेक्ट बिकॉज इट इज ट्रान्समिटेड थ्रू वी कॅन से फिको ओरल रूट. सो पहिला यामध्ये आला आहे दॅट इज ऑप्शन बी आहे इथे, दॅट इज एस्केरियासिस. एस्केरियासिस इज स्प्रेड बिकॉज ॲस्केरीजचे एग्स जे असतात ते सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. ते जर सपोज कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर किंवा इवन डर्टी हँड्सने आपल्या माउथमधून जर आपल्या इंटेस्टाईनमध्ये गेले तर इन्फेक्शन होतं. त्यानंतर इथे दुसरं दिलं आहे दॅट इज अमिबायसिस. दिस इज ऑल्सो ट्रान्समिटेड थ्रू फिको ओरल रूट. सो इथे असणार आहे सी अमिबायसिस. And it is transmitted, that is amoeba, entamoeba histolytica is transmitted through we can say it is transmitted through the fecal-oral route again. And then next one is filariasis, which is wrong because filariasis is also a vector-borne disease and it is transmitted through mosquitoes. The next one is typhoid, and this one is also a fecal-oral route transmitted disease, that is typhoid. Okay. So typhoid is caused by Salmonella typhi and it is transmitted through fecal-oral route due to unwashed hands and unclean water or food. So correct answer इथे असणार आहे B, C आणि D असलेला ऑप्शन, विच इज ऑप्शन ए बघितलं तर इथे दिलं आहे A, C and D, विच इज रॉंग. दुसरं दिलं आहे A, D, E, दिस इज ऑल्सो रॉंग. तिसरं दिलं आहे इथे this should be B, C and E. So here correct answer will be option C, B, C, E. All the best. Keep learning with PW.